नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बोगदे रुंदावणार, रूळ दुपदरी होणार, कोकण रेल्वेच्या विकासाला नवी गती. कोकण रेल्वे मार्गाची प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलाय. तो सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच दिली. त्यात रेल्वे रुळांचं अद्ययावतीकरण, काही बोगद्यांची रुंदी वाढवणं, निवडक टप्प्यांमध्ये दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वेच्या पायाभूत सुधारणा कामांना गती दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या बळकटीकरणासाठी ही तरतूद पूरक ठरणार आहे. कोकण रेल्वे मार्ग हा पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचा दळणवळण दुवा असून प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीसाठी त्याचं महत्व दिवसेंदिवस वाढत. प्रस्तावित सुधारणा पूर्ण झाल्यास कोकण पट्ट्यातील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक हालचालींना चालना मिळेल, असा विश्वास रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केला. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ आहे, यामुळे महामंडळानं स्वतःच्या उत्पन्नातून येथील विविध प्रकल्प राबवावेत असे संकेत आहेत. त्यामुळे थेट बजेटमधून या महामंडळाला निधी मिळत नसे. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीतून रेल्वेला फायदा अधिक मिळतो. मात्र कोकण रेल्वेची भौगोलिक स्थिती लक्षात घेता मालवाहतुकीला मर्यादा होत्या. साहजिकच महामंडळ नवनवे कल्पक प्रकल्प, विविध आव्हानात्मक कामांचे ठेके मिळवून होणाऱ्या नफ्यातून कोकण रेल्वेच्या विस्तारासाठी प्रयत्न करत असे. अर्थात याला मर्यादा होत्या. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून विविध मार्गांनी महामंडळाला निधी येऊ लागला. यातून विद्युतीकरणासह विविध स्थानकांच्या विकासात भर पडली. काही नवी स्थानकं तयार करण्यात आली. वैभववाडी, कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी पावलं टाकली गेली. आता कोकण रेल्वेच्या विकासाचा पुढचा टप्पा सुरू होण्याचे संकेत रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नुकतेच दिलेत. हा मार्ग एकेरी आहे, त्याच्या क्षमता वाढीसाठी दुपदरीकरणाची गरज आहे. शिवाय दराखोऱ्यातून हा मार्ग असल्यानं सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. येथील स्थानकांच्या विकासाची गरज आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी अर्थसंकल्पानंतर केलेलं भाष्य सूचक आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार कोकण रेल्वेच्या क्षमतेच्या वाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी 3,244 कोटींची तरतूद करण्यात आली. शिवाय कोकण रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच प्रणाली बसवण्यावर भर दिला जाणार आहे. महत्वाच्या स्थानकांचा कायापालट केला जाईल. काय होणार बदल? कोकण रेल्वेच्या 263 किलोमीटरच्या क्षेत्रात दुपदरीकरणासाठी सविस्तर प्रस्ताव केला असून तो मंजुरीच्या टप्प्यात. रोहा ते वीर दरम्यान दुपदरीकरण पूर्ण असून पुढील मार्गावर गती येण्याची आशा. वैभववाडी कोल्हापूर मार्गामुळे कोकणातील बंदरं व पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठा जोडल्या जाणार. कोकण रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वदेशी सुरक्षा प्रणाली बसवण्यावर भर. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या मार्गावरील 4 प्रमुख स्थानकांचं आधुनिकीकरण.